Good morning. Here in this lecture, we are going to discuss module number 8 for the paper Poetry. The first poem of this module in modern Indian English poetry is The Professor by Nissim Ezekiel. Nissim Ezekiel is a poet of the 20th century modern Indian English poetry. He was born in 1924, died in 2004. He was an Indian Jewish poet, actor, playwright, editor, and an art critic. He was awarded Sahitya Akademi Award in 1983 for his collection Latter Day Psalms by Sahitya Akademi, India's National Academy of Letters. Here, this poem, that is The Professor, it is written by Nissim Ezekiel, a very prominent modern Indian English poet. Here the professor is a retired person and he is talking to his student, his past student. The professor is retired and he meets his past student. Here the professor expresses his family background, what he is doing nowadays, his age, and the listener, that is the student, is silent. He does not reply any question or he give no response to the professor. If you read this poem, you can see the Indian expression, Indian words, and at the same time the use of Indian English. Remember me, I am Professor Seth. Once I taught you geography. Now I am retired, though my health is good. My wife died some years back. By God's grace, all my children are well settled in life. ते सांगतायत इथं, हे प्रोफेसर सेठ, मी तुला जागृती शिकवलेलं होतं. आता मी रिटायर झालेलो आहे. माझं आरोग्य चांगलं आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि माझी सगळी मुलं जी आहेत देवाच्या आशीर्वादानं सेटल झालेले आहेत. One is sales manager, one is bank manager. Both have cars. Other also doing well, though not so well. Every family must have black sheep. Sarla and Tarla are married. Their husbands are very nice boys. You won't believe, but I have 11 grandchildren. यांची मुलं नोकरीला आहेत, मुलींची लग्न झालेली आहेत, त्याचबरोबर 11 नातवंड आहेत असं ते सांगतायत. हाऊ मेनी इश्यूज यू हॅव? 3. तुम्हाला किती मुलं आहेत? 3. दॅट्स गुड. दीज आर डेज ऑफ फॅमिली प्लॅनिंग. आय एम नॉट अगेन्स्ट. कुटुंब नियोजनाचे दिवस आहेत अलीकडं, त्याच्या विरोधात मी नाही आहे, चांगली गोष्ट आहे. We have to change with times. Whole world is changing. In India also we are keeping up. संपूर्ण जग बदलत आहे, वेळ बदलत आहे, त्याच्याबरोबर आपण देखील बदललं पाहिजे. आपला देश देखील बदलत आहे. Our progress is progressing. Old values are going, new values are coming. आपली प्रगती प्रगतीपथावर आहे. जुनी मूल्य जात आहेत, नवीन येत आहेत. Everything is happening with leaps and bounds. सगळ्या गोष्टी लिमिटेशन न होत आहेत. I am going out rarely now and then. मी बाहेर आता क्वचितच जातो कधी कधी.
Only this is price of old age, but my health is okay. माझं आरोग्य चांगलं आहे, कधी कधी थोडंसं अंगदुखी वेदना होत आहेत. नो डायबिटीस, नो ब्लड प्रेशर, नो हार्ट अटॅक. डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक काही नाहीये. दिस इज बिकॉज ऑफ साऊंड हॅबिट्स इन यूथ. तारुण्यामध्ये चांगले सवय असल्याचा हा परिणाम आहे. हाऊ इज युअर हेल्थ कीपिंग नाईसली? आय एम हॅपी फॉर दॅट. तुझं देखील आरोग्य चांगलं आहे असं वाटतं मला, नाही का? मी देखील खूप आनंदी आहे. दिस इयर आय एम 69 अँड होप टू स्कोर अ सेंचुरी. यू वेर सो थिन लाईक अ स्टिक. ह्या वर्षी मी 69 वर्ष पूर्ण करतोय आणि कदाचित सेंचुरी देखील होईल अशी आशा आहे. 100 वर्ष पूर्ण होतील अशी आशा आहे. तू मात्र पूर्वी खूपच हाडकोळा होतास, काठीसारखा. नाव यू आर मॅन ऑफ वेट अँड कॉन्सिक्वेन्स. परिणाम असा आहे आता खूप तुझं वजन वाढलेलं आहे. दॅट इज गुड जोक. मी जोक करतोय. इफ यू आर कमिंग अगेन दिस साइड बाय चान्स विजिट प्लीज माय हंबल रेसिडेन्स ऑल्सो. आमच्या घराला तू या भागामध्ये आलास तर नक्कीच भेट दे. माझं घर अपोजिट हाऊसेस बॅक साइड. त्या विरुद्ध घर जे आहे समोर त्याच्या पाठीमागं माझं घर आहे. तर कधीही माझ्या घरी भेट दे. सो यू कॅन फाइंड the use of Indian expressions and Indian English in this particular poem. Actually, this poem is written in a very satirical tone. उपहासात्मक अशा प्रकारच्या ह्या भाषेमध्ये ही कविता लिहिली आहे आणि ही कविता म्हणजे एक संवाद आहे प्राध्यापक आणि विद्यार्थी. प्राध्यापक रिटायर झालेला आहे. अनेक प्रकारची माहिती तो देतो आपल्या कुटुंबाबद्दलची त्या विद्यार्थ्याला. विद्यार्थी मात्र निशब्द त्या ठिकाणी समोर ऐकत थांबलेला असं आपण कल्पना करू शकतो. ऍक्च्युली satire is used to criticize a person or an idea, something where the poet uses humor to point out their faults and weaknesses. आपल्या जे चुका असतात, काही विकनेसेस असतात, त्याच्यावर तिथं अतिशय विनोद बुद्धीने टीका त्यांनी केलेली आहे. स्वतःवर देखील तिने या ठिकाणी विनोद केलेला आहे. ते हसतायत स्वतःवर देखील आणि आपण पाहू शकतो त्यांचे विचार, ते बोलतायत, त्यांची पद्धत काय आहे. द प्रोफेसर इज समवन हू शुड बी प्रॉपर इन हिज सब्जेक्ट ऑर द मीडियम. प्रोफेसर हा आपल्या सब्जेक्ट मध्ये अतिशय एक्सपर्ट असतो. ज्या भाषेमध्ये तो शिकवतो तो अतिशय त्या भाषेमध्ये त्याचं प्रभुत्व असतं. पण या ठिकाणचं प्राध्यापक जो या कवितेमध्ये दिसतो आपल्याला, त्याचं चित्रण जे केलेलं आहे, त्याची भाषा जी आहे ती खूपच त्याच्यामध्ये मिस्टेक्स आहेत. भाषेचा अतिशय बोली भाषेचा जो वापर केलेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने वापर केलेला दिसतो. आणि दिस लँग्वेज युज्ड बाय द प्रोफेसर is used very purposefully. The professor can also be called a monologue because one can find that the professor speaks but listener does not say a word. या कवितेमध्ये आपण पाहू शकतो प्रोफेसर he is only speaker and the listener is saying nothing. या ठिकाणी याला आपण ड्रामॅटिक मोनोलॉग असे म्हणू शकतो. मोनोलॉग म्हणजे एकच व्यक्ती बोलली जाते आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित आहे असं गृहीत धरलं जातं. कदाचित ही काल्पनिक अशा प्रकारचं डायलॉग असू शकतो किंवा दोन व्यक्ती त्या ठिकाणी आहेत असं फक्त गृहीत धरलं जातं. बट द अदर पर्सन मे बी प्रेझेंट ऑर मे नॉट बी प्रेझेंट. द स्पीकर गोज ऑन स्पीकिंग and there is no any reaction or response from the listener. The poem is composed in Indian English and the poet mocks Indians who finds prestigious to speak in English. Here another thing we can note that the poem is composed in English and some people tries to speak in English. They can't speak it properly, but they
feel that if they are speaking in English, it is very prestigious for them. अतिशय याला आपण म्हणतो अभिमानाची गोष्ट इंग्रजीमध्ये बोलणं ही असते. भारतामध्ये मी इंग्रजी बोलू शकतो म्हणजे खूप मोठी गोष्ट त्या व्यक्तीला वाटत असते. आणि याच्यावरती देखील अप्रत्यक्षपणे कवींनी टीका केलेली इथं या काव्यामध्ये दिसून येते. इवन when they are not so good in it rather than in their mother tongue. आपल्या मातृभाषेमध्ये जितकं चांगल्या पद्धतीनं ते बोलू शकतात तेवढं ते इंग्रजीमध्ये बोलू शकत नाहीत. तरी देखील इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि मला इंग्रजी खूप येतं असं भासवण्याचा देखील ते प्रयत्न करत असतात. सो दॅट इज द एक्झाम्पल हाऊ दी पीपल ट्राय टू स्पीक इन इंग्लिश व्हेरी रॉंगली. That is expressed in this particular poem. So we shall go through this poem in detail in the next lecture, where here we are going to conclude this lecture. Thank you.